नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी पुस्तकांच्या सुंदर दुनियेत. इथे आपण मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, हे मिळालं तर मी नक्की आनंदी होईन. नवीन फोन, नवीन गाडी, नवीन वस्तू, थोडा आनंद मिळतो, पण तो लगेच का नाहीसा होतो? आज आपण समजून घेणार आहोत पुरेसं असण्याचं मानसशास्त्र. अधिकाच्या मागे धावूनही आपण खरोखर आनंदी का होत नाही? हेडोनिक ॲडॅप्टेशन म्हणजे काय, आणि मिनिमलिझम आपल्याला आतून कसं समाधानी बनवतं? जर तुम्हाला शांत, अर्थपूर्ण आणि पुरेसं असण्याचं मानसशास्त्र अधिकाच्या मागे धावल्याने आपण आनंदी का होत नाही? इस्तंबूलहून रोमकडे जाणाऱ्या एका क्रूझवर मी काही मित्रांसोबत फोटो काढत होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आयफोन 16 प्रोचा कॅमेरा माझ्या फोनपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. क्षणभर मी तो फोन घ्यावा का असा विचार केला. पण खरंच त्यामुळे माझं आयुष्य किती बदलणार होतं. मी फोटोग्राफर नाही, फारसे फोटो काढतही नाही. शिवाय मी अँड्रॉइड वापरते, म्हणजे नवीन सिस्टीम शिकावी लागली असती, या वयात तेही कठीण. सुदैवाने मी त्या चमकदार, नवीन फोनच्या मोहाला आवर घालू शकले. आज 2 वर्षांनंतरही मी माझ्या स्वस्त फोनवर पूर्ण समाधानी आहे. मात्र दुसऱ्या एका उदाहरणात मी तितकीशी यशस्वी ठरले नाही. मागच्या वर्षी मी एक आयपॅड घेतला. मला असं वाटलं की डिजिटल आर्ट शिकायचं असेल तर आयपॅड असायलाच हवा. तो महाग होता, पण मी स्वतःला समजावलं आणि खरेदी केली. सुंदर लॅव्हेंडर रंगाचा आयपॅड, त्यासोबत माझ्या नावाचं ॲपल पेन्सिल, सगळं खूप आकर्षक. पण तो आयपॅड आजही ड्रॉवरमध्ये होऊन आहे. मी फक्त 2-3 वेळाच तो सुरू केला आहे. तुमच्यासोबत असं किती वेळा झालं आहे? नवीन फोन, नवीन सोफा किंवा खास बूट घेतले, आणि 2 आठवड्यांतच ते सामान्य वाटू लागले किंवा वापरातच आले नाहीत? असं का होतं यामागची कारणं आपण समजून घेणार आहोत. हेडोनिक ॲडॅप्टेशन, आनंदाची सवय, आणि पर्यायांचा अतिरेक, आणि मिनिमलिझम कसं आपल्या मेंदूच्या बक्षीस प्रणालीला दीर्घकालीन समाधानाकडे वळवू शकतं हे पाहणार आहोत. अधिक हवं असण्याची प्रवृत्ती. उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिलं तर आपला मेंदू नवनवीन गोष्टी शोधायला आणि साधनसंपत्ती साठवायला तयार केलेला आहे. आदिमानवांच्या काळात ही सवय उपयुक्त होती. ज्यांच्याकडे अधिक अन्न, साधन किंवा सामाजिक ताकद होती, त्यांना जगण्याची जास्त संधी होती. मेंदूतील डोपामिन प्रणाली बक्षीस मिळाल्यावर नाही, तर अनपेक्षित बदल किंवा नवीन मिळकतीवर जास्त प्रतिसाद देते. यालाच रिवॉर्ड प्रेडिक्शन एरर असं म्हणतात. यामुळे आणखी थोडं शोधण्याची प्रेरणा मिळायची, जी त्या काळात जीवनरक्षक होती. पण आजचं जग वेगळं आहे. आज आपल्याभोवती अमर्याद पर्याय आहेत, दुकानांत, ऑनलाईन, सोशल मीडियावर. जे कधी काळी आपलं संरक्षण करत होतं, तेच आज अतिवापर, खरेदी आणि असमाधान निर्माण करत आहे. हेडोनिक ॲडॅप्टेशन, न जाणवणारी आनंदाची ट्रेडमिल. अधिक असूनही समाधान का मिळत नाही, याचं एक मोठं कारण म्हणजे हेडोनिक ॲडॅप्टेशन. मोठा आनंद किंवा मोठं दुःख दोन्हीनंतर माणूस काही काळात पुन्हा आपल्या मूळ आनंदपातळीवर येतो. लॉटरी जिंकणं असो किंवा मोठी अडचण, दोन्हींचा परिणाम तात्पुरताच असतो. नवीन वस्तू घेतल्यावर सुरुवातीला आनंद मिळतो, पण तो लवकरच कमी होतो. पॅटर्न कायम एकच असतो. अपेक्षा, थोडा आनंद, आणि पुन्हा सवय. मग आपलं लक्ष पुन्हा काहीतरी कमी आहे याकडे जातं. हीच हेडोनिक ट्रेडमिल, जिथे आपण धावत राहतो पण जागेवरच असतो. तुम्ही हेडोनिक ट्रेडमिलवर आहात याची लक्षणं. जर हे मिळालं तर अशी सतत भावना. नवीन वस्तूंचा आनंद फार लवकर संपतो. वस्तू तुटल्यामुळे नाही, तर अपग्रेड म्हणून बदलल्या जातात. खरेदीची यादी कधीच संपत नाही. समाधानाऐवजी पुन्हा पुढच्या गोष्टीची ओढ लागते. पर्यायांचा विरोधाभास, पॅराडॉक्स ऑफ चॉईस. आपल्याला वाटतं जास्त पर्याय म्हणजे जास्त आनंद, पण मानसशास्त्र सांगतं उलट. जास्त पर्याय बरोबर गोंधळ, थकवा आणि कमी समाधान. एका अभ्यासात असं दिसून आलं की 24 प्रकारच्या जॅमसमोर लोक खरेदीच करत नाहीत, पण 6 पर्याय दिले तर सहज निर्णय घेतात.
जास्त पर्याय माणसाला मोकळं करत नाहीत तर अडकवतात. मिनिमलिझम आणि पुरेसं असणं. आपल्या वस्तूंशी आपण भावनिक नातं जोडतो. त्यामुळे गोष्टी कमी करणं म्हणजे जणू विश्वासघात वाटतो. पण वस्तू सोडल्याने आपली ओळख कमी होत नाही, उलट वाढते. मिनिमलिझम म्हणजे रिकाम्या खोल्या नाहीत, तर लक्ष, वेळ आणि ऊर्जा वाचवणारी जीवनशैली आहे. पुरेसं शोधणं. शास्त्र स्पष्ट सांगतं, अधिकाच्या मागे धावल्याने दीर्घकाळ आनंद मिळत नाही. हेडोनिक ॲडॅप्टेशन आनंद कमी करतं, पर्यायांचा अतिरेक समाधान हिरावून घेतो. मिनिमलिझम आपल्याला ट्रेडमिलवरून खाली उतरायला मदत करतो. कमी निवडून आपण अधिक कृतज्ञता, स्पष्ट ओळख आणि अर्थपूर्ण आयुष्य मिळवू शकतो. शेवटी पुरेसं ही संख्या नाही, ती एक मानसिक अवस्था आहे. आज स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यात कुठे अधिक म्हणजे चांगलं असा गैरसमज झाला आहे? कपाट, वेळापत्रक किंवा मोबाईल, एकच क्षेत्र निवडा आणि पुरेसं कसं दिसेल याचा प्रयोग करा. आज आपण पाहिलं की अधिक मिळवणं म्हणजेच अधिक आनंद, हा फक्त एक भ्रम आहे. खरा आनंद येतो जेव्हा आपण पुरेसं ओळखतो, आपल्या गरजा आणि हव्यास यामधला फरक समजतो आणि आयुष्याच्या ट्रेडमिलवरून खाली उतरतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या आयुष्यात कुठे तुम्ही मोला बेटर समजत आहात? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असा विचार करायला लावणारा कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.